मित्रांनो गुड इव्हनिंग. तर बघू शकताय कसा अवतार झालाय. असं मस्त शर्ट बिर्ट घातले, स्कार्फ बांधले, आईनं पण मी पण. आम्ही काढायलो हरभरं. बघा आता इकडं सगळं काढीत 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 इथपर्यंत आला. आता इथून इकडं एवढंच पट्टा राहिलेला आहे. तर चला पूर्ण व्हिडिओ बघा. मी आता काम करणार आहे, म्हणजे कसं, म्हणजे तुम्हाला विश्वास नव्हता ना, त्याच्यासाठी दाखवणार आहे. तुम्ही बघत राहा फक्त. आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. तर बघू शकताय मित्रांनो मी कसं काम करते रानामध्ये. सगळ्यांना वाटते आई तर खाती, काम करत नाही, हिला काही येत नाही. पण तसं नाही. मी 4 वर्षाखाली खूप काम केलेलं आहे शेतामध्ये. नवरा सध्या शेतकरी दिलाय, त्यात भाड्यानं माझं लय सुडं भाडं घेतलंय. जनावरांच्या धारा काढ, कुठं शेण काढ, कुठं मोठे नाही उचलायसारखे भारे डोक्यावरती. त्यामुळं रानातलं काम माझ्यासाठी किरकोळ आहे. मी कुणाला सध्या कामाला ऐकत नव्हते. तरी आता माझी तब्येत जाड होईल, त्यामुळं मला एवढं काम होईना झालंय. पण मला रानातलं सगळं काम येतं एवढं मी सांगते. राहिला प्रश्न घरच्या कामाचा, तर घरचं काम सध्या मला सगळा स्वयंपाक येते. सगळा म्हणजे फक्त पुरणपोळीचा जरा जमत नाहीये, किंवा दिवाळीत काय मोठं आपण करायला ते पण जमत नाही. पण शेतातलं काम मी परफेक्ट करू शकते. कोणतंही काम महाग सरणार नाही, किंवा मला हे येत नाही, मला होत नाही असं म्हणू शकत नाही. राहिला प्रश्न बाहेर जाऊन काम करायचा, तर मला काय वाटायचं की गावामध्ये आपल्याला रोज काम लागत नाही, ह्याच्या त्याच्या बांधाला जाण्यापेक्षा शेवटी गाव ते गाव असते, मान्य आहे मला. पण गावातले लोक पण तसेच खत्री असतात. एकतर ती चर्चा करत असतात सारखं, बघा फलाण्याच्या लेकीचं किती वाटोळं झालंय, इथंच पडलेली असती फलानं बिस्तानं. ते मला ऐकू वाटत नव्हतं, किंवा मला ते मी स्वतःला कमीपणा भासू लागला मला. कारण मी बाहेर कुठं कामाला चालले की लोक माझ्या तोंडाकडं आजूबाजूचे शेजारी पाजारी भाऊकी बघणार. मग ते मला जमत नव्हतं. त्यासाठी मी घर सोडलं आणि मला वाटलं की शहरात जाऊन चांगलं कुठंतरी एका ठिकाणी काम करावा आणि पैसे साचवावे अशी माझी इच्छा होती. पण देवाने मला तसं काही जमूच दिलं नाही, किंवा ते साध्य झाले नाही. पण असं माझ्या वडिलाला थोडं का होईना शेत आहे पोटापुरतं, तर मी आईला आमच्या अशीच 4 वर्षाखाली मदत करत होते ना. तेव्हा मी युट्यूबर होते ना, माझ्याकडं कुठला मोबाईल होता किंवा सोशल मीडिया काय असती हे सध्या मला कळत नव्हतं. पण मी आज सोशल मीडियावर आले, सगळं काही शिकले, सगळी माहिती झाली, हुशार झाले. म्हणतात ना, जे होतं ते चांगल्यासाठी होतं, तसंच माझं सध्या झालेलं आहे. तर बघू शकताय मित्रांनो, इकडं तर आमचं हरभरं एवढंही झालेलं होतं की असं कटाळा आलता. म्हणजे काय झाले माहिती का तुम्हाला, की हरभरं अर्ध हिरवं आणि अर्ध वाळलेले, कुठं काढावं ते कळत नव्हतं. तर आम्ही 2 पाता लावल्या जाणे येणे, आणि आलो पाणी प्यायला. लय ताण लागली. उन्हाचं काम केलं की लय ताण लागते. बाहेर गेलं की पाणी सध्या जात नाही सावलीच्या कामानं. मला तर काम तर लय आलंय बघा. तर दराच पण भारीच वाटायला रानात काम करायला. बघा आई म्हणली होती ना, कुत्रं भाकरी पसलं उठत नाही. कुत्र्यानं भाकर बुजून टाकली बघा. शिपटी हलवायला अजून तिथंच राख नाही. त्याला वाटतंय कोणतरी माझी भाकर खाईन. नाही का नाही बंड्या? काय लाडात आलाच, काय लाडात बसलाच आ? आणि भाकरीवर एवढी माती का टाकली? पुरून टाकली भाकर, आहे का नाही? कोणी घेऊन जाईल म्हणून. तसंच का? कोण नेलंय तुझी भाकर? कसं झोपते, झोपली बघा. लयच लाड झालाय कुत्र्याचा आमच्या, लय लाड झालाय. आणि इकडं बघा भाकरीची काय हाल केली. हाल म्हणजे नाही, हे त्याचं डोकं आहे, त्यानं डोकं लावलंय. त्याला वाटलं भाकर कोणी नेन म्हणून झाकून ठेवली. शिळी आली तर गपकून खाऊन घेईन. लय कडू आहे ती. पुरून तिथंच राखण बसलंय बघा. असं आम्ही आता आलो पाणी प्यायला. तर आपण जेवण केलं म्हणून लगेच ताण लागली. घरी येऊन जेवण आलाच तर लागले. तरी 2 पात लावले की बाबा. पाणी थंड पाहिजे माठातलं, असं घागरीतलं पाणी प्यावं लागायला. सगळंच काढायचं. हो काय फोड बघ किती आलाय. इळा ओढून इळाच धराय ना, मला सवय मोडली त्यामुळे. 2च पातीला फोड आला बा हाताला. सवय मोडली की असं असते. कुत्र्याला बी ताण लागली, त्याला पाणी ठेवू. सगळे ढाळे वाजायले.
शिफ्टीनं. बघू शकताय आता आम्ही आलो झाडाखाली. दुपारचे 2 वाजलेत. आता दुपारचं जेवण करायचंय आणि हरभरा बरंच काढायचं झालंय बघा. म्हणजे आई किती मधून किती राहिलं असेल बघ. 100% किती टक्के हरभरा राहिले आपलं सांग की. बघा तिकडं बगळे पण आलेत बघा. उडाला बघा, उडाला बघा. बघ बगळा उडाला गेला पळून. कुठे आहे आता? गेला की सगळेच गेले उडून. तर होय आहे. किती मधून किती टक्के हरभरा राहिले आपलं? टक्के नाही आता संपलं म्हणायचं. एकच पात दिसला की इथं होता उडाला. एकच पात राहिली म्हणायचं. आता इकडे थोडं. तर बघा आईनं, आमच्या आईनं आणि तेव्हा ती माझे वडील आहेत. तुमच्या माहितीसाठी सांगते. सगळे म्हणतात पुष्पा तुझे वडील दाखवता. ही माझे वडील आहेत बघा तिकडे बसले आणि ती आई आहे. तर दोघांनी बरंच हरभरा काढलेलं आहे. मी तर तुम्हाला माहिती पुण्यात होते, आता आले वापस. आणि आईला बरीच मदत झाली. आई झाली का नाही मदत सांगा आता पब्लिक. झाली 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 ह्या वेळेस झाली. काल ना आज बघा. म्हणजे मी शेवटी काय म्हणते तर शिपूट खायला का होईना प्रत्येक ह्याच्यात असते. एवढं ध्यानात ठेवा हा मॅडम. खायला शिपूट म्हणजे हत्ती गिळ आणि शिपटी राहिलेली खायला येत नाही का? मी म्हणजे एक उदाहरण दिलं तुला ग. एक हत्ती आहे त्याला तुम्ही खाल्लं आणि त्याचा शिपूट राहिलेला मी खाते महागून येऊन. एवढी का होईना येसान आहेत माझी. ते हरभरा सोयाबीन कवा बी असू दे मी असते तुमच्या संकटाच्या काळात. त्याच्याबद्दल धन्यवाद. जाऊ दे कशामुळे धन्यवाद. माझा बी अधिकार आहेच की रे तुम्हाला मदत करायचा. बघ बांड्या इकडे. ह्या कुत्र्यानं भाकरीचं आता ह्याला काही टाकायचं नाही. ते भाकर आणि इकडे लवकर चल चल की. हा बोलायला कळत नाही का? समजत नाही तुला? बघ आलं भेल. ये ये कुक बांड्या चल लवकर लवकर चल. शेंगा गाळाची बघा वाटाणा सध्या निघालाय. आई आमची लय हितानं काम करते बघा. ही वाटाणे निघालेत. एवढे वाटाणे तिनं काम करीत करीत गोळा केलेत. आणि ही वाटाणे पेरले नव्हते तर असेच आलेले होते. आता ह्याची मटकी उसळ करण्यासाठी आईनं हे केलेलं आहे. आणि जेवढं काही रानात आणि गावातलं आपल्या रानातलं घरातलं जेवण आणि घरातलं रानातल्या भाज्या असतील ते एकदम निरोगी असतात. आणि आपलं पोट सध्या भरतंय. तसं बाहेरच्यानं काहीच होत नाही बघा. भूक पण नाही लागली आम्हाला. आता 2 वाजली तरी. तुला लागली का भूक? फक्त बांड्याला भूक लागली बघा. म्हणतं ते पळत आले. त्याला ठेव पाणी टोपल्यामध्ये. टोपला आणायला पाणी ठेवायचं कुत्र्याला. भांड्याला म्हण पाणी टाकून द्याव नका. अय खाजवू नको भांड्या. चल म्हणलं की का नाही. कू अरे चल की. थांब ग. त्याला ताण लागली. राहू दे. इकडे बसा खाजवून. भांड्या बसायचं. चल 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 चल. इकडे बसते तिथं. एवढा तिथे दाखवू नको काय. नाहीतर मग अवघड होईल. कालचेवणी तुला ओढणीनं बांधावं लागेल झाडाला. नाहीतर ह्याला पाणी देऊ नका. असंच तडपू द्या. भाकर तर पुरून आलंय तिथं. काय लाजतोस काय? तुला पटतंय? बरोबर नाही वांड्या तुझं काय. थोडा घमंड कुठला करतोय? घमंड करू नको. गर्वाचं घर खाली असतं एवढं ध्यानात ठेव. मला गर्व नव्हता मी आले का ना तुझ्याकडं. हाय करजो. हाय 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 म्हण हाय म्हण. आमच्या बांड्यासाठी एक लाईक करा बघा. लाजला तिकडं तोंड केलंय. आता मी लाईव्हला येणार आहे. हे काय बोलत नाही आज ॲटिट्यूडमध्ये आहे. तर चला आमचा हरभरा आता इकडं एकच पात राहिली. पाणी ठेवा त्याला. आणि इकडं थोडं राहिलंय आणि गोळा करायचं. तर गोळा काय आताच करायचं नाही. बघा हात कसे झालेत. ह्याला म्हणतात कष्ट. रानातलं काम केलं की हात पायाची हालत अशी होते बघा. आईचे तर आमच्या बघा हात. हे हात आण ग इकडं. बघा आईचा हात आमच्या कसला झालाय. हिचा हाता नाही महागून बी हात कसला झालाय. नुसता निबरडक. हो का असा जुळत बी नाही हात. एवढं काम केलंय आईने तिचा हातच असा ही होऊन गेलाय. बांगडी बी जात नाही लवकर. नुसतं काम 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 करते. जरा बी आराम करीत नाही. लोकांच्या बाय म्हणतात काम नसलं की आराम करा. आई काय नाही काहीतरी करीत राहते. आई तुझं खरं आहे. तर कुत्र्याला खरंच ताण लागली पाणी प्यायलंय बघ. जवळ जवळ यायला होतं ना आपण प्याला आणि ती यायला जवळ जवळ. त्याला तर ताण लागली. चपाती खाल्ली बघा आईचं खरं झालं. आईनं ओळखीलं कुत्र्याला ताण लागली म्हणून पाणी प्यायलंय कुत्रं. आम्हाला कुत्रं लय धार्जी नाही. आमच्या इथं आजूबाजूला लोक कुत्रे पाळतात
त्यांचे कुत्रे मरून जातात. पण धार्जिन का असतंय सांग का? त्याच्या पोटाला पोटभर खाऊ घातलं तर धार्जिन असते. कारण का एकादश असली काय असलं तरी मी भाकर करून टाकते. ती कुत्र किती इमानदार बी आहे, कधी चोरी करीत नाही, लय गुणाचं आहे. नसली तर भात असला तर फुल भात खाऊ घालते. हा, आई लय सांभाळती कुत्र्याला. खरं मी डबल इथंच बसले का ग, माझं स्टॉल बी इकडं आहे. इकडं सावली आली इकडं बसते. तर चला, आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि चॅनेलवर कोण नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आणि आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका, आमचे न्यू ब्लॉग आणि आमची रिअल लाईफ. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, कारण आता फोनला माझे चार्जिंग राहील नाही आणि लाईव्ह पण घ्यायचं आहे. चला बाय बाय, टाटा.